सर नमस्कार, तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा ना. सुशांत दगड मराठी, राहणार वर्षी, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे. ओके. आता आपण आपल्या गावामध्ये आहोत, तर तुमचा हा गोठा आहे, किती गायांचा गोठा आहे सर? 6 गाय. आणि या गाया कुठून आणल्या तुम्ही? या लोणवरून आणलेले. हा गोठा चालू करून किती दिवस झाले तुम्हाला? 10-15 वर्ष. 10-15 वर्षापासून तुम्ही करता. तुमचं वय काय? माझे वय आता 22 चालू. म्हणजे तुम्ही कॉलेज करता करता हा गोठा तुम्ही चालवताय, बरोबर आहे? ओके. आता या गोठ्यांमध्ये 3 गायांना तुम्ही मिल्क चार्जर सुरू केलं. किती दिवसापासून सुरू आहे? 3 महिने झाले. 3 महिन्यापासून कंटिन्यू तुम्ही मिल्क चार्जर यांना खाऊ घालता. 3 महिन्यापूर्वी आणि आता जेव्हापासून मिल्क चार्जर चालू आहे, तुम्हाला काय काय बदल जाणवले आणि तुम्ही मिल्क चार्जर का आणलं होतं इथे या गोठ्यामध्ये? आजार पण खूप होतं. अच्छा, या गोठ्यामध्ये आजार पण खूप होतं. म्हणजे काय काय समस्या याच्या? सतत आजारी पडणं. ओके. फॅट SNF लागायचं. फॅट लागत नाही. म्हणजे जर्सीला जो प्रॉब्लेम येतो तो की दूध तर जास्त देते, परंतु फॅट SNF खिलाईप्रमाणे दूध नाही देत. म्हणजे जेवढं तुम्ही त्याला इनपुट टाकताय तेवढं तुम्हाला आउटपुट मिळत नाही. ओके. गावात राहायचं का त्या टाइम टू टाइम की रिपीट व्हायचा? बरोबर. म्हणजे फॅट लागत नव्हतं, गाया माझ्यावरती येत नव्हतं, लागल्यानंतर रिपीट व्हायचा. आणि जेवढं तुम्ही खुराक देताय त्याच्या बदल्यात तेवढं क्वांटिटीचं दूध गाया देत नाही. बरोबर. म्हणजे एवढ्या सगळ्या समस्या असताना तुम्ही गोठा हा चालवत होता. मग त्यावेळेस तुम्हाला खर्च वजा शिल्लक कमी राहायचं. मग तुम्हाला मिल्क चार्जरची माहिती कुठे मिळाली? आम्ही रिव्ह्यू बघितले लोकांचे, तुमचे व्हिडिओ वगैरे पाहिले. अच्छा. वगैरे त्याच्यावर मग आणि पहिला सगळे पण रिव्ह्यू बघून समजतं की काय प्रोडक्ट कसं आहे वगैरे. आम्ही स्वतः यूज केल्यानंतर मग आपल्याला फरक दिसला. ओके. फरक दिसल्यानंतर मग आपल्याला प्रोडक्टवरती विश्वास बसला. बऱ्याचदा आता आपली यंग जनरेशन, आपण युट्यूबवरती किंवा इंस्टाग्रामवरती रील्स वगैरे बघतो आणि आपल्याला असं वाटतं की हे सगळं फेक आहे. आमच्या युट्यूबला व्हिडिओला ज्यावेळेस कमेंट येतात, म्हणजे जेवढी काही यंग जनरेशन असते ते सगळे खाली कमेंट करता हे फेक आहे, असं आहे. म्हणजे बरेच आपली जी काही पिढी आहे ती भरकटलेली, विश्वास सांगायचे महाग पडतं. अच्छा, म्हणजे तुम्हाला भरपूर जण सांगायचे महाग आहे. ठीक आहे, तरी तुम्ही विश्वास का ठेवला? म्हणजे काय तुम्ही बदल जाणवला? सुरुवातीला किती आणलं होतं तुम्ही? कितीचं पॅकेज आणलं? बकेट आणले. आणि मग 3 गायांना तुम्ही ऍट अ टाइम सुरू केलं? कंटिन्यू चालू आहे तेव्हापासून? कंटिन्यू चालू आहे. दिल्यानंतर तुम्हाला कसे कसे काय काय बदल जाणवले? शेण अजून जास्त पातळ यायला लागलं होतं. अच्छा. 4 दिवस पूर्ण पातळ शेण आलं. म्हणजे आधीपेक्षा शेण सुरुवातीचे 4 दिवस पातळ आलं. बरोबर आहे. ओके. पुढे? आणि त्याच्यानंतर फॅट आणि SNF मध्ये बदल जाणवायला सुरुवात झाली. 1-2 पॉईंट वाढला. आता हे असं का झालं त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला पण कळेल. ज्यावेळेस या जर्सी जनावरांना तुम्ही मिल्क चार्जर चालू करता, तर मिल्क चार्जर चालू केल्यानंतर तुम्ही अगोदर यांची जेवढी झीज करून ठेवलेली, म्हणजे यांची तब्येत कमी झालेली, तुम्ही यांना मिनरल मिक्सचर चालू ठेवलेला असेल, त्यांना तुम्ही खुराक देता, तो खुराक जो आता तुम्ही यांना खाऊ घालता, कडवा कुट्टी असेल, मका असेल, ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होतो, वरून स्प्रेइंग वगैरे केली जाते. आणि मग हा चारा दिल्यानंतर, मिनरल मिक्सचर दिल्यानंतर आणि बार्ली पण काही जण खाऊ घालता, इथं चालू नव्हती वाटत. ओके. तर हा रासायनिकचा चारा आणि मिनरल मिक्सचरमुळे ना ही गाई दूध तर देत राहते, तर तिच्या पोटामधलं जेवढे काही आतडे आहेत, जेवढी पचनशक्ती आहे, जेवढे अवयव आहेत, पोटातले जे 4 कप्पे ते सगळे कमजोर झालेले असतात. बरोबर आहे. पाहिजे तेवढे न्यूट्रिशन नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही सांगितलं की चारा देत होतो आम्ही जास्त, खुराक द्यायचो, पण दूध तेवढं निघत नव्हतं. म्हणजे गायची पचनशक्ती पूर्ण वीक झालेली. मग मिल्क चार्जर दिल्यानंतर गायची अगोदर पचनशक्ती सुधारली, गायचे आतडे, गायच्या पोटातील 4 कप्पे, सगळ्यांची ताकद वाढली आणि साफ झाले पहिले 4 दिवस. तुम्ही आता नव्या गाड्या जर बघितल्या तर पहिल्यांदी, म्हणजे नवीन आता ज्या नवीन टेक्नॉलॉजीच्या BS6 गाड्या आल्या, त्या चालू केल्यानंतर पहिल्या काही मिनिटाच्या रेस होतात, इंजिन साफ होतं आणि मग गाडी चालायला सुरुवात होते, ॲव्हरेज चांगली. तसं मिल्क चार्जरमुळे गायच्या अगोदर पचनशक्ती सुधारली, पोट आतडे साफ झाले, म्हणून पातळ शेण पडले आणि नंतर शेण आता थोडं घट्ट व्हायला सुरुवात झाली. बरोबर. ठीक. आता हे तर सगळ्या गायांचा अनुभव झाला तुमच्या शेणातला. त्यानंतर तुम्ही सांगितलं की मग 4 दिवसानंतर फॅट SNF सुद्धा वाढायला सुरुवात झाली. त्यांची थोडी स्किन क्वालिटी बेटर झाली. अच्छा, म्हणजे स्किन सुद्धा त्यांची सुधारायला सुरुवात झाली. ओके. म्हणजे गायची ओव्हरऑल तब्येत तुमची सुधारली 3 महिन्यामध्ये.
आणि मिल्क चार्जर सुरू केलं तर पूर्वी फॅट SNF किती लागायचा आणि केल्यानंतर किती लागायला लागला? फॅट आपला पहिले 3-0 3-0 होता. हा. म्हणजे जो स्टँडर्ड लागतो गायांचा 4-5 असा यायचो तो आपला 3-0 होता. 3-0. मग आता तिथून पुढे किती गेला? त्याच्यानंतर 3-9 झाला, हा 4-0 झाला, हा. आता 4-4चा 4-4चा तुझा फॅट SNF लागतोय. लागतोय. म्हणजे बराच बदल तुमच्या दुधामध्ये झाला. ह्या दुधाची जी क्वालिटी आहे आणि आपण म्हणतो की A1 आणि A2 मिल्क, आता गावठी गायचं आणि देशी HFचं दूध कम्पेअर केलं जातं, तर या दुधामध्ये आणि त्या दुधामध्ये काय फरक आहे तुम्हाला? म्हणजे आम्ही गोड लागतं घरच्यासाठी ना हा. दूध विकत कधी जाणत नाही. नाही आणत. घरच्या दूध. ह्याचाच तूप बनवतो. ह्याच्यात- म्हणजे याच्यात ह्याच्यात जी काही गाय आहे हिच्यामध्ये A2 गायचं जे काही अंश येतात हा, बरोबर. म्हणजे ती क्वालिटी त्या दुधाची क्वालिटी या दुधामध्ये आलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे याच्या दुधाची क्वालिटी सुद्धा असं म्हणतात की या गायांचं जे जेनेटिक्स आहे ते खराब आहे, भारताच्या माणसांना ते सूट होत नाही ते दूध, त्यामुळे आपल्याला पचत बी नाही आवडत बी नाही. परंतु जर त्याला मिल्क चार्जर आपण सुरू केलं तर त्या दुधामध्ये भारतीय वंशाचे जीन्स तयार होतात, दूध आपल्याला चांगलं लागायला लागतं. असं का बरं होतं? कारण की त्या गायचं जर पोट भरलं मिल्क चार्जरने त्याला ते चांगलं पचलं चारा तर दूध सुद्धा कसं येतं? चांगलं येतं. पण तुम्ही रासायनिकचा चारा, मिनरल मिक्सचर, ते इंजेक्शन देऊ गायकडनं बळजबरी काढून घेता. मग ते बळजबरी काढलेलं दूध माणसानं आरोग्य कसं देणार? बरोबर आहे ना? मिल्क चार्जरने ती स्वखुशीने दूध देते आणि मग ते दूध चांगलं लागतं, प्यायला बी गोड लागतं आणि ते दुसऱ्यांना खाऊ घालायला सुद्धा चांगलं वाटतं. ठीक आहे. आर्थिक गणित तुमचं कुठं सुधारलं? काही तुम्हाला वाटतंय का की आर्थिक गणित आमचं सुधारलं? तो ताळमेळ तुम्ही लावला की फॅट SNF सुधारल्यानंतर आम्हाला रेट पण चांगला मिळतोय? 10 दिवसाला 3-3.5 हजार फरक पडला. 10 दिवसाला 3-3.5 हजाराचा फरक पडला. दुधामध्ये किती वाढ जाणवली? 3 गाईंमध्ये 3-4 3 गायांमध्ये 3 ते 4 लिटर सुद्धा दूध वाढलेलं आहे. आणि डॉक्टर बंद. डॉक्टर पूर्ण बंद 3 महिन्यामध्ये. अच्छा, म्हणजे गाई फक्त आता भरायला आणि भरायसाठी येतात. तुमचा गोठा पण खूप स्वच्छ वाटतोय. म्हणजे HF गायचं जर आम्ही गोठ्यात गेलो माशा पण बंद करतात, सगळ्यात पहिले खूप घाणीला वास येतो. तुम्ही कुठल्याही गोठ्यात जा, आपल्या बाहेर नको इथे वास पाण्याची सुविधा नाही म्हणून पाण्याची सुविधा नाही. हे पण दिसलं नसतं. म्हणजे स्वच्छ गोठा तुम्ही ठेवलेला आहे. याच्या शेणाच्या वासामध्ये तुम्हाला बदल जाणवला का? पहिले जे चालू केला ना त्या दिवस 4 दिवस पूर्ण गंध घाण वास यायचा. ओके, साफसफाईमध्ये. हा. आणि नंतर मग पूर्ण वास तुमचा बंद केला. शेणाचा गेला. ओके. आता तुम्ही सांगत होते ही जी गाय आहे या गायला कासेला प्रॉब्लेम झाला होता, पूर्ण मोस होती. पूर्ण अंगावर त्याच्या मोस आले होते मोस कासेला. होते पूर्ण. कानांवर सुद्धा तर आता तर सगळं क्लीन दिसतंय. आता सगळं हा, clean. माहिती हे आहे सुगून ना, आपण- जेव्हा आम्ही दूध काढायचो ना हा. ते नख लागले का पूर्ण ब्लड यायचे. ब्लड यायचं त्याच्यामधून. मग आम्ही त्याच्यासाठी मिक्सिंग मशीन घेतलं होतं. अच्छा. हा, आणि मग मी अॅनिमल चार्जर दिलं ते आणि मला हे चार्जर तुम्ही हिला दिलं. दिलं ओके. पूर्ण मोस डायरेक्ट घडून गेली. बघा म्हणजे क्लीन. या गायला मोसचा प्रॉब्लेम होता, याला पूर्ण कासेवरती मोस आलेले होते. हा. तुम्ही दूध काढायला गेले हा. धुवायला गाई की त्याच्यातून रक्त यायचं आणि लात पण मारायचं, तिला त्रास होत असेल. आणि मग ज्या वेळेस तुम्ही त्याला अॅनिमल हेल्थ चार्जर दिलं ते मोस ऑटोमॅटिक गळून गेले आणि सॉफ्ट झाली ती कास. बघा सॉफ्ट झाली एकदम. हा, अशा हात नाही लावू द्यायची ती पहिले. हात सुद्धा लावून नाही, देतो. नाही, direct. ओके. म्हणजे अतिशय चांगले रिझल्ट तुम्हाला मिल्क चार्जरचे आले. आता मला एक सांगा, साधारण सगळ्या या गाय दुधाला किती चालू आहे? ही 27 लिटर द्यायची दूध झालं. ही हा. 27 लिटर देते दिवसाला. ओके. आणि ही 22 लिटर देते. 22 लिटर देते. मग या गायांना तुमचं मिल्क चार्जरचं प्रमाण कसं आहे? मागे दिवसाला 200 ग्रॅम. सकाळी 100 संध्याकाळी सकाळी 100 संध्याकाळी 100 ग्राम. म्हणजे 200 ग्राम तुम्ही मिल्क चार्जर यांना देताय. सोबत खुराक सुद्धा तुमच्या याच्यासोबत चालू आहे. मग याचा खर्च तुम्हाला जास्त नाही वाटत का? नाही नाही. का बरं? पहिले शेतकरी म्हणतो महाग आहे भरपूर. नाही मग पहिले डॉक्टरांचे 3-4 हजार रुपये एवढी वेळेस मस्टडी लागायचं. लागायचं. आणि तुम्ही जर गाई वगैरेच्या मेडिसिन म्हणल्या तर त्या खूप कॉस्टली राहतात. बरोबर. तर खूप तेव्हा costly तेव्हा लोक त्याची कॉस्ट नाही बघत किंवा किंमत नाही बघत त्याची. बरोबर. डॉक्टर रेफर करतात ते आणतात, हा. मग मेडिकल वाला सांगेल ती किंमत. बरोबर. पण आता जर आपण एखादा प्रोडक्ट कोणाला रेफर केला तरी सांगता किंमत जास्त आहे, असं आहे तसं बरोबर. आहे. पण मग हे जास्त जे पैसे गेलेले लोक ते नाही बघत, ते नाही लोक बघत. प्रोडक्टची किंमत किंमत बघतात. बघता. असं. बरोबर आहे. म्हणजे
रासायनिक शेतीमध्ये जसं होतंय तसंच इथं गोठ्यामध्ये पण होतंय की मेडिकल वाला जे औषधं सांगतो ते शेतकरी घेऊन येतो ते देऊन टाकतो पण महिन्याखेरीज त्याचा किती खर्च होतोय ते त्याला कळत नाही परंतु मिल चार्जरचा वन टाइम त्याला पैसे द्यायचे असतात क्रेडिटवरती आपण देत नाही आणि मग हे दिल्यानंतर त्याच्या सगळ्या समस्या मिटणार आहे त्याला माहितीच नाही आणि नाही पण राहिलं तरी कल्पेश दादा आम्हाला कुठून अवेलेबल करून देतात बरोबर आहे म्हणजे अशा पद्धतीचे रिझल्ट तुम्हाला मिल आणि चार्जर ते ऑल प्रॉब्लेम्सवर सोल्युशन आहे असं आहे. बरोबर एकदम बरोबर ते काय पॉईंट सांगताय की गोट्यामध्ये समजा भाकर का राहिला त्याला वेगळं औषध गाय लागली नाही त्याला वेगळं औषध मस्टर्डिसला 300,000 रुपये जाऊन जातात त्यानंतर तोंडातून लाळ गळते त्याच्यासाठी वेगळं औषध धापा टाकते त्याला वेगळं औषध त्या मोज झाले त्याला सुद्धा ट्रीटमेंट करावी लागते दिलं 5 प्रकारचे टूप दिले तूप दिले होते Costly गेले होते. ते पण कॉस्टली गेले काही वापरले नाही का तुम्ही नाही वापरले नाही. वापरले नाही फरक पडला नाही मग आम्ही वापरले म्हणजे त्याच्याऐवजी तुम्ही अॅनिमल म्हणजे एवढा खर्च शेतकरी वेगवेगळ्या समस्यांसाठी करतो मग याच्यासाठी एकच सोल्युशन आहे आपल्याकडे मिल्क चार्जर अॅनिमल म्हणजे एवढं सतत 17 जागी जाण्यापेक्षा 17 दरवाजे वाजवण्यापेक्षा तुम्ही मिल्क चार्जर वापरा बरोबर आहे ओके म्हणजे एकंदरीत टाइम इन्व्हेस्टमेंट आणि सिंगल प्रोडक्ट सिंगल प्रोडक्ट आहे एकदम बरोबर एकंदरीत दूध धंदा जो आहे महाराष्ट्रामध्ये तुमच्या वयाचे जे मुलं आहेत 22-23 वर्षाचे जे मुलं आहेत ज्यांना दूध व्यवसाय करायचा आहे किंवा ज्यांना इच्छा आहे की माझ्या भागामध्ये मला एक चांगला गोठा तयार करायचा आहे परंतु जे आता जुनी खिलाडी जुनी माणसं आहे ते म्हणतात दूध धंदा काय परवडत नाही कारण त्याच्यात आजार पण खूप आलेले आहेत बरोबर आहे आणि ह्याच्यात काय राहतं ज्याला करता आलं ना त्याला समजतं ज्याला करता नाही येत ना तर दुसऱ्या सांगतो ती गोष्ट परवडत नाही आम्ही आता भरपूर जणांना सजेशन दिलं होतं त्यांनी एक बकेट आणले एक बकेट खाऊ घातली काही फरक नाही बंद करले अच्छा म्हणजे असे भरपूर जण आहे हा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे की तुम्ही एकदा प्रोडक्ट आणल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे एक बकेट मध्ये आम्हाला पण इथलं बदल नाही झाला कारण की या गायांचे आता मला एक सांगा जीज भरून निघायला टाइम लागतो जेसीबी मध्ये तुम्ही 5 लिटर डिझेल होतं किती वेळ चालत होतो चालू होता संपून मग हे जेसीबीच आहे ना या गाया जर 27-28 लिटर जर दूध देत आहे तर एवढं दूध देत असताना त्यांना जी भूक पण तेवढी असते ना मग ती झीज भरून काढायला पुरी व्हायला पाहिजे डेली रिक्वायरमेंट पुरी व्हायला पाहिजे दूध व्यवसाय जर चांगला करायचा असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये अगोदर मिल्क चार्जर सारखी इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं मिल्क चार्जर खर्च आहे की इन्व्हेस्टमेंट आहे इन्व्हेस्टमेंट आहे गायांमध्ये बरोबर आणि ते युज केल्यानंतरच समजलं ते युज केल्यानंतरच समजलं आणि ते बी रेग्युलर युज केल्यानंतर समजलं बरोबर आहे म्हणजे तुमच्या वयाचे जे काही शेतकरी मित्र आहेत जे युवा ज्यांना दूध व्यवसाय करायचा आहे ज्यांना गाया सांभाळायच्या आहेत आणि त्याचाच पुढे त्यांना व्यवसाय मोठा करायचा आहे तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल मिल्क चार्जर वापरलं पाहिजे 100% दूध व्यवसाय परवडतो 100% दूध व्यवसाय परवडतो ओके या गायापूर्वी चारा किती खायच्या आणि आता किती खातात आता तुम्ही काही सगळं खाऊन घेतात अगोदर तसं करत नव्हत्या शिल्लक राहायचा गव्हाणीमध्ये चारा पडलेला राहायचा आता सगळी साफसूट दिसते त्याच्यात काहीच दिसत नाही म्हणजे पूर्णच्या पूर्ण ते खाद्य खाताय आणि त्यांना तो पसतोय ते सगळ्यात जास्त ती इम्पॉर्टंट गोष्ट आहे म्हणजे अशा पद्धतीने तुमचा गोठा जो आहे तो रोगमुक्त झाला म्हणजे एकंदरीत मिल्क चार्जर तुम्ही या सगळ्यांना वापरून खुश आहात ओके आता ह्याच्यामध्ये आपला एक पॉईंट असा चालू होता की फॅटेसने वाढल्यामुळं त्याची प्राईस पण वाढली आणि तुम्हाला एंड ऑफ द जो काही वीक 15 दिवसाचं पेमेंट येतं पेमेंटच्या दिवशी 10 दिवसाला येतं तर 10 दिवसाच्या पेमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला बदलाव जाणवला 3-3.5 तर बऱ्याचदा आम्ही बघितलेलं आहे की मिल्क चार्जर ज्यावेळेस शेतकरी सुरू करतो तर एकदा त्याचं प्रॉफिट सुरू व्हायला लागला दूध सुरू व्हायला लागलं की त्याच काळामध्ये तो मिल्क चार्जर चालू ठेवतो तर तो असं न करता या गायांना गाभण असताना सुद्धा मिल्क चार्जर एकंदरीत मिल्क चार्जर सोबत तुमचा अनुभव कसा होता रिझल्ट भेटायला वेळ लागला पण रिझल्ट जे भेटले आणि जे आपण इन्स्पेक्ट केलं होतं प्रोडक्टशी तेच आपल्याला भेटलं म्हणजे जे आपण रील मध्ये बघितलं तेच जे सांगितलं ते सगळं तुम्हाला इथं बघायला मिळालं ओके
मग आता या भागामध्ये तुम्हाला मार्गदर्शन कोण करतं आणि तुम्हाला प्रोडक्ट कुठून आणतात? कल्पेश दादा आणतात. सर तुमच्या शॉपचं नाव आणि नाव? आपल्या शॉपचं नाव आशीर्वाद ॲग्रो शिरपूर. मी शिरपूर आणि शिमखेड तालुक्याचं काम करतो. धन्यवाद.